निसर्गाने करिश्माला रूपाची देणगी दिली होती। एखाद्या राजकुमारीप्रमाणे तिचे रूप होते। जन्मापासूनच रूपाची खाण असलेल्या करिश्माचे सौंदर्य चार चौघात खुलून दिसत होते। ज्या कोणा तरुणासोबत तिचे लग्न होईल तो तरुण भाग्यशाली असेल असे तिच्या मैत्रिणी तिला खाजगीमध्ये म्हणत असायच्या। मात्र झाले उलटे। जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव या तालुक्याच्या गावी राहणाऱ्या एका तरुणासोबत तिचे लग्न झाले। तो तरुण अस्सल दारुडा निघाला। तो दररोज मधुशाळेत अर्थात दारूच्या अड्ड्यावरती नियमित हजेरी लावत असे। करिश्मासारखी देखणी व रूपवान पत्नी त्याला लाभली असताना कोणास ठाऊक का तो देवदास बनला होता। करिश्माचा पती दररोज नित्यनेमाने दारूच्या अड्ड्यावरती मद्यपान करण्यासाठी हजेरी लावत असायचा। धरणगाव येथील एका तरुणाच्या हे निदर्शनास आले। संदीप धनगर असे त्या तरुणाचे नाव होते। मधुशाळेत नियमित हजेरी लावणाऱ्या करिश्माच्या पतीच्या सवयी संदीपला चांगल्या प्रकारे माहीत झाल्या होत्या। करिश्मा दिसायला देखणी असल्याचे त्याला माहीत होते। अति मद्यप्राशन करणारा करिश्माचा पती थोड्या दिवसाचा सोबती असल्याचे संदीपने ओळखले होते। अति मद्यप्राशन केल्याने करिश्माच्या पतीचे लिव्हर खराब झाले होते। मद्यपी पतीपासून करिश्मा एका मुलाची आई झाली होती। एका मुलाची आई असल्याने करिश्माने आपले सौंदर्य चांगलेच शिखरसर केले होते। ती रूपाची खाण होती। तिच्या रूपावर भाळलेला संदीप धनगर तिच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवून होता। 3 वर्षापूर्वी धरणगावच्या काही महिला आणि काही पुरुष सप्तशृंगी गडावरती पायी जाण्यासाठी निघाले होते। महिलांच्या समूहात करिश्माही सप्तशृंगी गडावरती देवीच्या दर्शनासाठी पायी जाण्यास सहभागी झाली होती। गडावरती जाणाऱ्या पायी यात्रेत महिला व पुरुषांच्या समूहात संदीप धनगर हाही आवर्जून मुद्दाम उपस्थित होता। त्याचे कारण म्हणजे फक्त करिश्मा होती। सर्व महिला व पुरुष सप्तशृंगी गडावरती पोहोचल्यानंतर काही वेळासाठी थांबले। त्याचवेळी संदीप धनगर हा त्याच्या मोबाईलमध्ये एक सेल्फी फोटो काढण्यासाठी पुढे सरसावला। करिश्माही पुढे उभी होती। तो मुद्दाम तिच्या शेजारी उभा राहिला आणि त्याने काही फोटो क्लिक केले। त्यानंतर संदीपने केवळ करिश्मासोबत बोलण्याची एक संधी सुद्धा सोडली नाही। आपल्या मोबाईलचं चार्जिंग संपले आहे आणि आपल्याला घरी फोन लावायचा आहे, त्यासाठी करिश्माला त्याने तिचा मोबाईल मागितला। करिश्माने तिचा मोबाईल संदीपला बोलण्यासाठी दिला। मोबाईलवरील बोलणे आटोपल्यानंतर संदीपने करिश्माला तिचा मोबाईल परत दिला। त्यानंतर त्याने त्याची ओळख तिला करून दिली, तसेच तिने तिची ओळख त्याला करून दिली। तेव्हापासून तिच्यासोबत बोलण्याची आणि तिच्यासोबत संपर्कात राहण्याची संदीपने एकही संधी सोडली नाही। तो तिच्यासोबत गप्पा करू लागला। मी तुला खूप दिवसापासून बघत असून माझे तुझ्यावरती प्रेम आहे, तसेच मी खूप दिवसापासून तुझ्या मागावरती आहे असेही त्याने तिच्याजवळ कबूल केले। तू मला खूप आवडतेस आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे संदीपने तिला सांगितले। त्यावर ती त्याला म्हणाली, माझे लग्न झाले असून मी विवाहित आहे, तसेच मला माझ्या पतीपासून एक मुलगा सुद्धा आहे। त्यावर तो तिला म्हणाला, मला तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे। तुझा पती मद्यपी असून तो नेहमी आजारी असतो आणि त्याला केव्हाही मरण येऊ शकते असे भाकीत संदीपने तिच्याजवळ वर्तवले। पतीच्या निधनानंतर तू एकटी पडशील त्यावेळी मी तुला पतीच्या रूपात साथ देणार आहे। मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असे म्हणून त्याने तिचे प्रेम आणि तिची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला। मात्र तिने त्याच्या प्रस्तावाला नकार दिला। आज माझा पती जिवंत असून मी एक विवाहित आहे आणि मी त्याच्या नावाचे कुंकू माझ्या कपाळावरती लावत आहे, त्यामुळे मला आजचा प्रस्ताव अजिबात मान्य नाही, तिने त्याला स्पष्ट सांगितले। संदीप मात्र हार पत्करण्यातला नव्हता। तो तिला म्हणाला, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? बघ, मी आत्ताच या ठिकाणी तुझ्या गळ्यात फुलांचा हार टाकून तुझ्यासोबत लग्न करतो। तिला काही कळण्याच्या आत त्याने फुलाचे 2 हार विकत घेतले आणि एक तिच्या गळ्यात घातला आणि दुसरा हार त्याने तिच्याकडून आपल्या गळ्यात घालून घेतला। अशा प्रकारे लबाडीने लग्न केल्याचे भासवून आता आपण पती पत्नी आहोत असे तो तिला म्हणाला। अशा प्रकारे सप्तशृंगी देवाच्या दर्शनाच्या बहाण्याने भूलथापा देत करिश्माच्या गळ्यात हार टाकून तिच्यासोबत फसवे लग्न केले होते। आपण एकमेकांसोबत लग्न केल्याचे आपल्या दोघांना माहिती असून लवकरच आपण गावकऱ्यांच्या साक्षीने पुन्हा लग्न करू असे त्याने तिला वचन दिले। ती देखील पती हयात असताना गडावरती झालेल्या या कार्यक्रमास मुकाटपणे सहमती दर्शवत होती। तुझा दारुडा पती लवकरच जीवनयात्रा संपवणार असून त्याच्या पश्चात मी तुला पतीच्या रूपात सहारा देणार असल्याचे तो तिला पुन्हा म्हणाला। त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले। एके दिवशी करिश्माचा पती कामानिमित्त नाशिकला निघून गेला। करिश्माचा पती नाशिकला गेल्याची संधी साधत संदीपने तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधला। माझ्या मोबाईलमध्ये आपले वर मला घातलेले फोटो असून आपण पती पत्नी आहोत, त्यामुळे मी तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी येतो असे तो तिला म्हणू लागला। त्यानंतर करिश्मा त्याला म्हणाली की माझा पती सध्या हयात असून त्याच्या नावाचे कुंकू माझ्या कपाळावरती आहे
मात्र संदीप तिच्यावरती केवळ जोडीने काढलेल्या फोटोच्या बळावरती पतिरूपी मालकी हक्क दाखवत होता. त्याच रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास सर्व गाव झोपेत असताना हळूच चोर पावलाने संदीप धनगर तिच्या घरी आला. त्याने तिच्या घराचा दरवाजा टकटक वाजवला. करिश्माने दरवाजा उघडताच तो धडकन तिच्या घरात घुसला. तू येथे कशाला आलास? आपले अजून रीतसर लग्न झालेलं नाही, त्यामुळे मी आरडाओरडा करेन, अशी तिने त्याला तंबी दिली. मात्र संदीप हार पत्करण्यातला नव्हता. तू आरडाओरडा करशील तर मी आपले जोडीने काढलेले फोटो प्रसारित करीन आणि तुझी बदनामी होईल, असा त्याने तिला परत दम दिला. त्यावर आपले समाजासमोर लग्न झालेलं नसून अद्याप माझा पती जिवंत आहे, अशी ती त्याला सांगू लागली. संदीपने करिश्माचं काहीही ऐकून घेतलं नाही. त्यांचं नातं फक्त आता त्याच्या गरजेपुरतंच मर्यादित राहिलं होतं. तो तिला आपल्या इच्छेनुसार वागू लागला होता. तो हार घालून काढलेल्या फोटोच्या आधारे तिच्या मनाविरुद्ध जवळीक वाढवू लागला होता. अशा प्रकारे संदीपला तिची सटक लागून गेली. तुझा नवरा लवकरच या जगातून नाहीसा होणार आहे. त्यानंतर मीच तुझा सांभाळ करणार आहे. फक्त सांभाळच नाही तर तुझ्याशी लग्न सुद्धा करणार आहे. हळूहळू अशा आश्वानांच्या आडून तो तिच्याशी शारीरिक जवळीक साधू लागला आणि तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ लागला. आणि काही दिवसांनी करिश्मासमोर एक अनपेक्षित सत्य उभं राहिलं. माणूस आपलं कर्तव्य विसरू शकतो, पण निसर्ग आपले काम व्यवस्थित करत असतो. संदीप सोबतच्या त्या नात्याचा परिणाम असा झाला की करिश्मा गरोदर राहिली. आधी मूल होऊ देण्यास नकार देणारी करिश्मा आता संदीप पासून मूल होऊ देण्यास राजी झाली होती. अशा प्रकारे गर्भवती करिश्माने तिचा पती जिवंत असताना दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर 3 महिने उलटल्यानंतर करिश्माचा मद्यपी पतीचे उपचारादरम्यान निधन झाले. करिश्माच्या पतीचे निधन झाल्यानंतर आता संदीपला रान मोकळे झाले होते. तो तिला अधूनमधून फोन पेच्या आधारे खर्चासाठी पैसे पाठवत होता. तो हक्काने तिच्या घरी येऊन तिच्यासोबत नको ते कारनामे करत होता. पतीच्या निधनानंतर ती संदीपकडे हक्काचे लग्न करण्याची मागणी करू लागली होती. मात्र आता संदीप तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. माझ्या बहिणीचे लग्न बाकी असून तिचे लग्न झाल्यानंतर आपण लग्न करू असे म्हणत तो वेळ मारून येत होता. मात्र एके दिवशी त्याने तिला स्पष्ट शब्दात नकार दिला. मला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचे आहे असे म्हणत करिश्माला त्याने तिच्या घरी चर्चेसाठी बोलवले. ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली तेव्हा त्याच्या घरी त्याच्या बहिणी आधीपासून हजर होत्या. त्यावेळी त्यांनी त्या सर्वांनी मिळून करिश्माला शिवीगाळ केली. तिला चापटबुक्क्यांनी मारहाण केली. तू माझी पत्नी नाही आणि तुझा मुलगाही माझा नाही. त्याने तिच्यासोबत आपला एकही संबंध नाही असे तिला धमकावून म्हटले. अखेर करिश्माने धरणगाव येथील पोलीस स्टेशन गाठले. आपली बाजू पोलीस निरीक्षक पवन देसाई यांच्याकडे मांडली. पोलिसांनी तिची दर्दभरी कहाणी ऐकून घेतली आणि तिच्याकडून फिर्याद नोंदवून घेतली. करिश्माने दिलेल्या फिर्यादीनुसार धरणगाव पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस करतच आहेत. अशा प्रकारे संशयित आरोपी संदीप धनगर याला पोलिसांनी अटक केली आहे. मित्रांनो, ही गोष्ट फक्त करिश्माची नाही. अशा कितीतरी महिला आहेत ज्या अडचणीच्या वेळी कोणावर तरी विश्वास ठेवतात, पण तोच विश्वास काही लोक आपला फक्त स्वार्थासाठी वापर करून घेतात. जेव्हा नवरा कुटुंब सगळं दूर जातं तेव्हा कोणीतरी जवळ येतं आणि आपल्या नाजूक भावनांचा खेळ करतं. म्हणूनच प्रत्येक महिलेने सतर्क राहायला हवं, कारण प्रत्येक जवळ येणारी व्यक्ती आपल्या सुखासाठी नसते,